पुणे पुस्तक महोत्सवात 12.5 लाख नागरिकांनी भेट देत सुमारे 30 लाखापेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली असून त्यातून सुमारे 50 कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि पुस्तक खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। या महोत्सवात 60% अधिक तरुणांचा सहभाग होता। त्यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी ठरला असून आता हा महाराष्ट्राचा महोत्सव झाला आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं 13 ते 21 डिसेंबर या कालावधीत आयोजित पुणे पुस्तक महोत्सव 2025 ची सांगता रविवारी झाली। या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव संयोजक समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पांडे यांनी ही माहिती दिली। यावेळी समितीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे, भाग्यश्री मंठाळकर, प्रसन्नजित फडणवीस, डॉक्टर आनंद काटीकर उपस्थित होते। पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवात एकूण 12.5 लाख नागरिकांनी भेट दिली आहे। यामध्ये तरुण तरुणींची आणि शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती। त्यामुळे वाचन चळवळ सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे पुस्तक महोत्सवाचा प्रवास सुरू आहे। मोबाईल आणि गॅजेटच्या दुनियेतून बाहेर पडून नागरिक आणि तरुण पुस्तकांमध्ये रमल्याचे सकारात्मक चित्र येथे पाहायला मिळाले। लेखकांशी संवाद साधण्यासाठी आणि स्वाक्षरी घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा ही पुण्याच्या जागृत वाचन संस्कृतीची पावती आहे। गेल्या वर्षी साधारण 25 लाख पुस्तकांची खरेदी नागरिकांनी केली होती। यातून सुमारे 44 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती। यंदा दोन्ही प्रमाण वाढले आहे। नागरिकांनी सुमारे 30 लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केल्याने सुमारे 50 कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे। पुस्तक खरेदी करणाऱ्यांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे। पुणे पुस्तक महोत्सवात यंदा एकूण 3 विश्वविक्रम करण्यात आले, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली। पुणे पुस्तक महोत्सवाची यशस्वी सांगता काल रात्री झाली। काल रविवार विश्वविक्रमी एवढी गर्दी झाली। एकूण 9 दिवसामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाला 12.5 लाख पेक्षा पुणेकर आणि महाराष्ट्राच्या जनतेने भेट दिली। 30 लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री या पुस्तक महोत्सवात झाली। एकूण आर्थिक उलाढाल 50 कोटीपेक्षा जास्तची या पुस्तक महोत्सवात झाली। आणि विशेष म्हणजे जवळजवळ 500 नवीन पुस्तकांचं प्रकाशन झालं एका ठिकाणी 9 दिवसात। वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन हे 500 पेक्षा जास्त या ठिकाणी झालं। जो चिल्ड्रन्स कॉर्नर होता, लहान मुलांचं सेंटर होतं, तिथे 400 शाळांमधल्या 30,000 मुलांनी सहभाग नोंदवला आणि तिथल्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते सहभागी या सगळ्या झाले। आणि नेहमीप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवाने यावर्षी पुस्तकाला घेऊन 3 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे विश्व विक्रम पुणे पुस्तक महोत्सवाने यावेळेस या सगळ्या विषयामध्ये केले। येणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना 1 लाख तरुणांना आपण या ठिकाणी पुस्तकं भेट दिली आणि 1 लाख तरुणांना आपण 100 रुपयाचं कुपन गिफ्ट या सगळ्या विषयामध्ये माननीय चंद्रकांत दादांच्या वतीने आपण दिलं। महाराष्ट्रातल्या 200 पेक्षा जास्त सार्वजनिक ग्रंथालयाला या ठिकाणी पुस्तकं खरेदी करायला आली आणि आपल्या वर्षभरासाठी लागणारी सगळी पुस्तकं या पुस्तक महोत्सवामधनं सगळे घेऊन गेले। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे एकूण 12.5 लाख लोकांमध्ये 60% तरुण होते, महाविद्यालयीन विद्यार्थी होते, जे उत्स्फूर्त या सगळ्या याच्यामध्ये येत होते। हा एक सगळ्यात चांगला आशादायी चित्र आहे। जे पुणे साहित्य महोत्सव झालं, पुणे लिट फेस्ट, याच्यामध्ये जवळजवळ 122 वक्ते सहभागी झाले। राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातले नामवंत वक्ते सहभागी झाले। त्यालाही पुणेकरांनी प्रचंड ओव्हरफ्लो असं सभागृह कायम भरलेलं राहिलं। त्यामुळे लीट फेस्ट सुद्धा पुण्याच्या आवडीचा आता या सगळ्या विषयामध्ये झालेला आहे। असा एकूण अत्यंत प्रतिसाद देणारा, उत्साह वाढवणारा आणि पुणेकरांची ओळख जगाला करून देणारा पुणे पुस्तक महोत्सव अत्यंत यशस्वी पद्धतीने पार पडलेला आहे। आज या निमित्ताने पुढच्या पुस्तक महोत्सवाची आम्ही घोषणा करतोय। पुढचं पुणे पुस्तक महोत्सव हे 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2026 याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होईल, एवढं आपल्याला सांगतो। आणि